लोणावळा नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत असंघटित कचरा वेचक यांच्यासाठी क्षमता बांधणी कार्यशाळा लोणावळा येथे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये एकूण 45 वेस्ट पिकर कचरा वेचक समाविष्ट झाले होते। या कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनची टीम पूर्ण उपस्थित होती। तर नगर परिषदेमधून नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, आरोग्य सभापती धनंजय काळोखे, नगरसेवक सनी घोणे, निखिल गवेश्वर, नगरसेविका गायत्री रेले, दीपा अग्रवाल, त्याचप्रमाणे अधिकारी मनोज पाटील, मिळकत विभाग प्रमुख व शिवतेज भोंग शहर समन्वयक लोणावळा शहर यांची उपस्थिती होती। या क्षमता बांधणी प्रशिक्षणात शहरातील कचरा व्यवस्थापन प्रणालीमध्ये असणाऱ्या कचरा वेचकांना विविध सामाजिक कल्याण योजना, औपचारिक व्यवसायाचे महत्त्व, कचरा वेचकांसाठी पूरक व्यवसाय, सामाजिक सुरक्षा योजना आणि आर्थिक साक्षरता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व लाभार्थ्यांना स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सर्टिफिकेट व प्रत्येकी एक गिफ्ट मान्यवरांच्या हस्ते देऊन कचरा वेचक यांचा सन्मान करण्यात आला। मी प्रियंका केरवान वगैरे डिस्ट्रिक्ट टेक्निकल एक्सपर्ट आहे, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे। स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 अंतर्गत मी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचं प्रतिनिधित्व करते आणि डिस्ट्रिक्टला जेवढ्या नगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये मी टेक्निकल सपोर्ट करत असते। आज लोणावळा नगर परिषद येथे कचरा वेचकांसाठी जी क्षमता बांधणीची कार्यशाळा जी आयोजित केलेली आहे ती कचरा वेचकांमध्ये काय आरोग्यांच्या काही बाबी असल्या पाहिजे किंवा त्यांना कुठल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे किंवा त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्या लोकांसाठी आपण कशा प्रकारच्या व्यवस्थित सोयीसुविधा पुरवू शकतो ह्याचं थोडक्यामध्ये प्रशिक्षण आपल्याकडं कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून आहे, त्यांच्यामार्फत आपण हे आयोजित केलेलं आहे। तर लोणावळा नगर परिषदेचा आपण जर बघितला तर प्रतिसाद हा खूप चांगल्या प्रकारे आहे आणि जे आपण कचरा वेचक इथे आलेले आहेत प्रशिक्षणासाठी त्यांचा पण खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे। आणि हे जे प्रशिक्षण आपण आयोजित केलेले आहे हे प्रशिक्षण म्हणजे आपण 1 to 1 कसं होईल, म्हणजे फेस टू फेस कसं होईल, तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी होईल आणि त्यांना ते कसं पूरक होईल आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी ज्या काही शासकीय योजना असतील, लाभ असतील तर त्यांच्यापर्यंत आपण कशा पोहोचू ह्याचा आपण आज एक इथे छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि कुशाग्रचं टीम चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन पण करत आहे आणि त्यांचा पण तेवढाच प्रोत्साहन आपल्याला इथे दिसून येत आहे। मी जिगीषा मस्कर कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या मार्फत डिरेक्टर म्हणून आलेले आहे। आज इथे कचरा व्यवस्थापनात काम करणारे कचरा वेचक यांच्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली गेली आहे आणि भागीदार असतात कचरा वेचक आपल्या कचरा व्यवस्थापनेच्या दृष्टिकोनाने हे आपल्याकडे खूप रिसायकलिंग किंवा आपला कचरा कमी करण्यासाठी म्हणा खूप आपल्याला योगदान करतात आणि मग त्यांचं चांगल्या रीतीने प्रशिक्षण व्हावं की त्याच्यातून त्यांना समजलं पाहिजे की त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, त्याच्यात त्यांना पुढे काय होऊ शकतात, चांगल्या प्रकारे काम कसं करू शकतात ह्याच्याबद्दल हे प्रशिक्षण आहे। वेगवेगळ्या सरकारी योजनासुद्धा आहेत त्याच्याबद्दलसुद्धा माहिती बरेच वेळा त्यांना नसते, त्याची माहितीसुद्धा त्यांना पुरवली जाते। त्यांच्याचप्रमाणे बाकी पूर्ण देशात म्हणा किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कसे कचरा वेचकांच्या संघटना झालेल्या आहेत ह्याच्याबद्दलसुद्धा माहिती या क्षेत्रातून त्यांना दिली जाते। कुशाग्र इनोव्हेशन फाउंडेशनच्या तर्फे आमचा नेहमीच प्रयत्न असतो की हे असे ट्रेनिंग जे होतात त्याच्यात जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत माहिती पोचावी आणि त्यांचा सहभाग कसा मिळवता येईल ह्याच्यावर आमचा नेहमीच प्रयत्न असतो। कचरा वेचक यांच्या संदर्भात कलेक्टर ऑफिसमधनं आज या दोघीजणी आलात, त्यांचे मी माझ्या नगरपालिका माझे स्वच्छ सभापती धनंजय काळोखे असतील, तसेच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे असतील, माझे सर्व नगरसेवक, माझी नगरपालिका यांच्याकडनं मी यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं, त्यांना एक मान सन्मान दिला। मी माझ्या नगरपालिकेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। तसेच असेच मार्गदर्शन पुढं आमच्या लोणावळा नगरपालिका स्वच्छतेमध्ये भारतात कसा पहिला नंबर येईल याचं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो। श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा 2026
सालाबाद प्रमाणे याही वर्षी सामुदायिक विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:05 संपन्न होत आहे. सामुदायिक विवाह सोहळा श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण, मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा या ठिकाणी हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या ठिकाणी 21 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती. या सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू करता सोन्याचे मंगळसूत्र, नथनी, पैंजण, जोडवी, साखरपुडा व हळदी साडी, लग्नाचा शालू तसेच वराकरता साखरपुडा व लग्नाचा पोशाख, फेटा, उपरणे, मनगटी घड्याळ दिले जाणार आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार धार्मिक विधी होईल. साखरपुडा व हळदी समारंभाची व्यवस्था करण्यात येईल. मिरवणूक, ढोल लेझिम पथक, वाजंत्री, वऱ्हाडी मंडळींसाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था, संसार उपयोगी भांडी, झाल, शिलाई मशीन, कुकर इत्यादी. वधूवरांसाठी स्वतंत्र रूम व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, सर्व काही. सामुदायिक विवाह सोहळा 2026. आपले नम्र संस्थापक माननीय भाई भरत मोरे, संस्थापक माननीय दीपक शेठ कुळावळे, संस्थापक माननीय मिलिंद बोत्रे, संस्थापक माननीय अजय शिराली. विवाह सोहळा समिती 2026 अध्यक्ष रोहिदास कुळावळे, कार्याध्यक्ष शामराव गायकवाड, कार्यप्रमुख बाळासाहेब मारुती येवले, उपाध्यक्ष भरत मानकर, उपाध्यक्ष किसन राणे, सचिव जयराम आंबेकर, सहसचिव हनुमंत आहेर, खजिनदार विश्वेश आवटी, सहखजिनदार बाळासाहेब दुबे. त्याचप्रमाणे सर्व विवाह सोहळा समिती सदस्य. सामुदायिक विवाह सोहळा 2026 दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. स्थळ श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर प्रांगण, मुंबई पुणे हायवे शेजारी कार्ला फाटा. नोंदणीसाठी संपर्क 9822115875 किंवा 9921685685 किंवा 9923201836 व 9822090568 9923505105. सामुदायिक विवाह सोहळा 2026 श्री एकविरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसंच फेसबुक पेज फॉलो करा. धन्यवाद.